बुलढाणा जिल्ह्यातून एक अस्वस्थ करणारी घटना समोर आली असून मेहकर शहरात रविवारी उत्तरात्री रक्ताच्या नात्याला काळिंबा फासणारा प्रकार घडला। कौटुंबिक वादाचे रूपांतर एका भीषण कृत्यात झालं असून यामुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण पसरलं आहे। डोक्यातील संशयाच्या भूतामुळे एका हसत्या खेळत्या कुटुंबाचा अंत झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। चारित्र्याच्या संशयावरून राहुल हरी मस्के हा 35 वर्षीय व्यक्तीने आपल्या राहत्या घरी अत्यंत क्रूर पाऊल उचलले। त्याने गाढ झोपेत असलेली आपली 30 वर्षांची पत्नी रुपाली आणि अवघ्या 4 वर्षांचा निरागस मुलगा रियाश यांच्यावर कुऱ्हाडीने सपासप वार केले। डोक्यावर वरमी घाव बसल्याने दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले। आवाजामुळे राहुलच्या आईला जाग आली आणि त्यांनी आरडाओरडा केला, पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता। गंभीर जखमी झालेल्या रुपालीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर चिमुकल्या रियाशचाही हल्ल्यात जीव गेला। या प्रकरणी मृत रुपालीचे वडील भास्कर वानखेडे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर मेहकर पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे। या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट असून पोलिसांनी प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे।